श्रीमान योगी भाग 42. आपण ऐकता शिवभारत. शिवाजी महाराजांचा मुक्काम राजगडाच्या पायथ्याशी राजांनी बसवलेल्या शिवापट्टण गावाला होता. सईबाईंची दिवसेंदिवस खालावत जाणारी तब्येत पाहून राजांनी हवाफेर म्हणून त्यांना जिजाऊसाहेबांच्या सो प्रतापगडावरती पाठवलं होतं. तिथे काही बदल घडला नाही म्हणून राजगडच्या पायथ्याशी शिवापट्टणम बांधलेल्या वाड्यात सईबाई साहेबांना आणून ठेवलं होतं. संभाजीराजे पावलं टाकीत होते, पळत होते आणि सईबाई साहेब अंथरुणाला खिळल्या होत्या. राजा सईबाईचे माहिले होते. 2 दिवस आलेल्या ज्वराने सईबाई जास्तच अशक्त दिसत होत्या. सईबाईंच्या शेजारी बसलेल्या राजांनी विचारलं, सई, तुला कंटाळा आला असेल तर बुद्धिबळ मांडूया का? सईबाई म्हणाल्या, नको, आता फार वेळ बसवत नाही. डाव पुरा न करता उठलं तर मला आवडत नाही. राजा हसून म्हणाले, हा आमच्या आवडीचा प्रश्न नाही, तुम्हाला बरं वाटण्याचा प्रश्न आहे. सईबाई साहेबा खिन्नपणे हसल्या. त्या म्हणाल्या, मला वाटत नाही मी यातून उठेन म्हणून. राजे त्या बोलांनी व्यथित झाले. त्या म्हणाल्या, सई, असं बोलू नको. वैद्यराजांनी सांगितलं आहे, लवकर बरं वाटेल. राजांचा व्यथित चेहरा पाहून सईबाई साहेबा म्हणाल्या, केव्हा तरी आजारपणाचा कंटाळा येतो आणि असं बोलवून जाते. राजांना काय बोलावे सुचत नव्हतं. त्यावेळी मनोहरी आत आले. राजा म्हणाले, सई, आता आमचे कपडे लत्ते या मनोहरीलाच पाहावे लागतात. सईबाई साहेबा हसल्या. त्या म्हणाल्या, आपण तिला सांगता पण बिचारीवर साऱ्यांचा रोष येतो. त्यापेक्षा धाकट्या राणीसाहेबांना सांगितलं तर? सई, ही कामं सांगून वा ठरवून का होता? राजा म्हणाले, तुमच्याबरोबरच ही आली, हिला फारसं सांगावंही लागत नाही. मनोहरी स्तब्ध होती. सईबाईंनी विचारलं, का आली होतीस म्हणून? महासाहेब इकडे येत आहे. राजा गडबडीनं उठत म्हणाल, मग आल्याबरोबर सांगायचं नाही? अरे शहाणीच आहेस. सईबाईंच्या चेहऱ्यावरती हास्य विलसलं. तो जिजाऊसाहेबा आत आल्या. त्यांच्या पाठोपाठ 2 दाशी होत्या. सईबाईंच्या जवळ येऊन दाशीने सईबाईंची दृष्ट काढली, लिंबे उतरून घेतले, अंगारा लावला. जिजाऊसाहेबा म्हणाल्या, शिंगणापूरचा प्रसादाला हिच्यासाठी अभिषेक सांगितला होता. तो तरी नवसाला पावतो का पाहायचंय. राजा काही बोलले नाही. जिजाऊसाहेबांनी विचारलं, खानाची काही बातमी? खानानं विजापूर सोडलाय. राजा म्हणाले, फिरंगुजींना तुम्ही बोलवलं? हो, आले. मगाशीच आले. तुम्ही इथं होता, आम्हाला भेटले. राजा गडबडीनं बाहेर गेले. सदैव हसणे उठत होते. राजा सदैव गेले. त्यांचे पाय जागच्या जागी खिळून राहिलं. फिरंगुजी ओनवे झाले होते. त्यांच्या पाठीवरती शंभूबाळ बसलं होतं. बाजूला उभं असलेले श्यामराज पंत, अण्णाजी, तानाजी राजांना पाहता चपापून उभं राहिलं. फिरंगुजीच्या लक्षात येऊन त्यांना उठता येत नव्हतं. पाठीवर शंभूराजे होते ना. राजांना हसू आवरणं कठीण झालं. पुढं होऊन त्यांनी शंभूराजांना उचललं आणि उठत असलेल्या फिरंगुजीकडे पाहत राजा म्हणाला, शंभूबा, आजोबांना घोडा करतात का? संभाजीराजे आनंदाने हसले. ते उभे असलेल्या फिरंगुजीकडे झेपवले आणि फिरंगुजींनी त्यांना घेतलं. राजा म्हणाला, फिरंगुजी, राजांना तुमचा भलताच लळा लागलेला दिसतो. 2 वर्षांची उमर पण माणसांची चांगली ओळख ठेवतात. फिरंगुजी म्हणाले. फिरंगुजीच्या काकेतून शंभूबाळ खाली उतरलं आणि दौडत आत गेलं. राजा खाशा सदळत आलं. फिरंगुजी, तानाजी, रघुनाथ पंत ही मंडळी मागोमाग होती. राजा बैठकीवरती बसले. फिरंगुजीने विचारलं, राजा, आठवण बरी केली सा? फिरंगुजी, मानकुची ही मंडळी मोठी, आधाराची. संकटाच्या वेळी तुमची आठवण करायची नाही तर कुणाची करायची? संकट काय, 5वीलाच पुजलंय. फिरंगुजी म्हणाले, तसं नव्हे नारसाळा. मानकुची 10 तोंडे म्हणाला, विजापूरचा अफजलखानानं वाईला सुभेदार होता. तो विजापुरासनं निघालाय. कशाला? तुला लग्नाचा अवतान द्यायला. मानकुजी चिडलं आणि सारं हसलं. राजा म्हणाला, मानकुजी, आमचे फिरंगुजी एकदम साधं, त्यांना असं आडवाटेचं बोलणं कळत नाही. फिरंगुजी, अफजलखान आमच्यावर स्वारी करण्यासाठी निघालाय. 10,000 फौज, तेवढंच घोडदळ. आणि फिरंगुजीने टाळा वाचला. एवढंच नव्हे तर विजापूर दरबारात आम्हाला चढे घोड्यानिशी पकडून आणतो म्हणून पैजेचा विडा उचललाय त्यानं. फिरंगुजीच्या मिशा थरथरल्या आणि पालटीमूठ गलमिशावरून फिरवीत
फिरंगोजी म्हणाला, वाट बघ म्हणावं, शिवाजी सोडत त्याच्या घोड्याचा नाल गावणार नाही म्हणावं. बसल्या जागी संतापून संकट निवारण होत नाही फिरंगोजी. मग काय करावं सांगा. खानाची तयारी ऐकली. खान सामोपचाराने फिरेल असं दिसत नाही. त्याचा तो इरादा नाही. विश्वासराव आल्याची वर्दी घेऊन नको राहत आला. विश्वासराव म्हणजे राजांच्या नजरबाज, खात्याच्या बहिर्जीबरोबर हुळदे करी. विश्वासराव जेव्हा आत आलं तेव्हा आतल्या दरवाजाने जिजाऊसाहेबही आल्या. विश्वासरावांनी मुजरा केला. जिजाऊसाहेब म्हणाले, विश्वासराव, काही चांगली बातमी आणलीत ना? विश्वासराव काही न बोलता उभं होतं. राजांनी विश्वासरावांना विचारलं, सांगा विश्वासराव, काय झालं? महाराज, बातमी चांगली नाही. खान वाकडी करून तुळजापूरला गेला. आणि तुळजापूरला? मासाहेब उद्गारल्या, हो, तुळजापूरला. खानानं तुळजापूर लुटलं. गाव बेचिराग करून खान भवानीच्या देवळात गेला आणि तुळजापूरची भवानी खानानं फोडली. जिजाऊसाहेबांचं डोळं भरून आलं. राजांच्या उभ्या शरीरावर काटा फुलला आणि डोळ्यात संताप उसळला. आपल्या मोठ्या आवडीत म्हणाला, विश्वासराव, खानानं आमचं कुलदैवत फोडलं आणि आम्ही ते शांतपणाने ऐकतो आहोत. खानाची मजल इथपर्यंत जाईल असं वाटलं नव्हतं. विश्वासराव म्हणाला, राज, तुळजापूर मारून खान पंढरपूरकडे वळालाय. पापाचं घडे पुरे भरूनच खान येणार असं दिसतं. जिजाऊसाहेबा म्हणाले, हो, त्याच्या पापाची आणि आमच्या दुबळेपणाची परीक्षा एकाच वेळी होणार असं वाटतं. मासाहेब, खानाचा हा सामना अटीतटीचा दिसतो. ज्यानं भावनेला हात घातला त्याच्या संग बोलणी करण्यापूर्वी 4 हात केलेलं बरं. फिरंगोजी म्हणाला, शाबास फिरंगोजी. असा शब्द ऐकले की जेव्हा जीव येतो. आपण शांतपणे विचार करू. आई बुद्धी देईल तसं वागू. विश्वासरावांच्याकडे वळून राजा म्हणाला, विश्वासराव, तुम्ही जा. खान कुठं जरी फिरला तरी छावणी व्हायलाच करील. त्याच्या सुबेस ते ठिकाण. पंढरपूर पासून वाईपर्यंत आपले नजरबाद फिरा. आणि फकीर, संन्याशी नाना वेशात ही माणसं हिंडत आहेत. खान माणूसबळही करीत असेल त्यातही आपली माणसं घाला. खानाची शिंक देखील आम्हाला कळायला हवी. विश्वासराव मुजरा करून गेलं. चिंतातूर जिजाऊसाहेबांकडे पाहून राजा म्हणाला, मासाहेब, खान अवेळी येतोय याबद्दल परमेश्वराचे आभार मानायला हवेत. हाच खान आधी आला असता तर बाका प्रसंग होता. राजे काय म्हणतात याचं कोडं सर्वांना पडलं होतं. राजा म्हणाल, एवढा निसर्ग आमचा पाठीराखा असता प्यायचं कारण काय? खान कितीही लवकर आला तरी तो वाईला पावसातच येणार. पावसाळा संपेपर्यंत त्याला हालचाल करता येणार नाही. तेवढी उसंत आपल्याला पुष्कळ आहे. फिरंगोजी, तुम्ही चाकणला जाऊन गडाच्या बंदोबस्तीपुरती शिबंदी ठेवा. गड सुरक्षित करून उरलेल्या शिबंदीनेशी इकडे या. सोनोपंत अशाच आज्ञा साऱ्या गडांवरती पाठवा. दुसऱ्या दिवशी राजांचा शिवापट्टणचा मुक्काम राजगडावरती आला आणि गडाच्या बंदोबस्तीचे काम जारीने सुरू झालं. राजगडच्या 3 माच्यांचा बंदोबस्त केला गेला. गडावर सारख्या खानांच्या बातम्या येत होत्या. त्यातच नको ती बातमी थळकली. खानाने पंढरपूरच्या देवस्थानला उपद्रव केला. परंतु जी मेन मूर्ती होती तिला मात्र कसल्याही प्रकारचा मात्र तिथपर्यंत खान पोहोचलाच नाही. गडाचं वातावरण चिंतातूर होतं. गडावर जशा खानाच्या बातम्या येत होत्या तशाच चांगल्याही बातम्या येत होत्या. राजांचा एक सरदार आपल्या आसू पथकांसह गडावरती येत होतं. पावसानं झड धरली होती. पश्चिमेचा वारा घोंगावत थैमान घालत होता. उभ्या सरी कोसळत होत्या, पण याला दाद न देता सरदार भर पावसात गड जवळ करीत होते. वाढत्या शिबंदीबरोबर राजांचं बळही वाढत होतं. 2 प्रहरच्या वेळी कान्होजी जिद आपल्या 5ही पुत्रांसह गडावर आल्याची बातमी सेवकाने दिली. राजे त्यांची वाट पाहत होते. ते सरदारात कान्होजी नव्हते. मग कान्होजी एवढ्या तातडीने आणि तेही आपल्या 5ही पुत्रांसह का यावेत? जिजाऊसाहेब आणि राजे या दोघांनाही त्याचं आश्चर्य वाटलं. जेदे सुद्रेव आल्यावर कळताच राजांनी त्यांना बोलवलं. जेदे आपल्या 5ही मुलांसह आत आले. सर्वांनी जिजाऊसाहेबांना राजांना मुजरा केलं. राजांनी विचारलं, जेदे भिजला वाटतं?
जयदेव म्हणाले, राजे कपडे भिजले तर बदलता येते, पण मन भिजलं तर कसं बदलायचं? मन भिजायला काय झालं? राजांनी विचारलं. जयदेवांनी बादशाही फरमान राजांच्या समोर टाकलं. ते म्हणाले, हे शाही फरमान आलं आणि टाकोटाक पोरांच्या सही इकडे आलं. राजांनी सचिवांना बोलावून पाठवलं. सचिव आलं. राजांनी फरमानाकडे बोट दाखवीत सांगितलं, पंत फरमान वाचा. पंत वाचू लागले. सुलतान मोहम्मद पातशाह नंतर ईश्वराच्या कृपेने आधी आदिलशाह पातशाह यांनी चंद्र सूर्यावरती सही शिक्कामोर्तब केला आहे. मशहुर आनाम कान्होजी जयदेव देशमुख याचा फरमान सादर केला जातो, जे सुवर सन तिचा खस सैन्य व आलं. शिवाजीने अविचाराने अज्ञानाने निजामशाही कोकणातील मुस्लिमांना त्रास देऊन लूट करून पाचशाही मुलकातील कित्येक किल्ले हस्तगत केले आहेत. यास्तव त्याच्या पारिपत्यासाठी अफजल खान महम्मद शाह यास तिकडील सुभेदारी देऊन नामजाद केलाय. तरी तुम्ही खान मजकुराचे रजामंदीत आणि हुकमात राहून शिवाजीचा पराभव करून निर्मूल फडशा करावा. शिवाजीच्या पदरच्या लोकांस आश्रयात त्या ठरवावे. आदिलशाही दौलतीने कल्याण चिंतावे. अफजल खान यांची शिफारस होईल त्याप्रमाणे तुमची सरफराजी केली जाईल. त्यांच्या हुकमाप्रमाणे वागावे. तसे नाही केल्यास परिणाम चांगला होणार नाही हे जाणून या सरकारी हुकमाप्रमाणे वागावं. फरमान वाचून संपलं. सारं खामोश होतं आणि ती शांतता सर्वांनाच असंही वाटत होती. राजाने त्या शांततेचा भंग केला. राजा म्हणाला, कान्होजी फरमान सुरेख आहे. सचिव फरमानाकडे लक्ष द्या. इतक्या सुंदर तर्जुम्याचं फरमान पाहायला मिळणं कठीण. राजा जीवाला गाठ पडली आणि फरमानाचं कसलं कौतुक करता. कान्होजी म्हणाला, राजा जिजाऊ साहेबांच्याकडे पाहत म्हणाला, यात भिण्याचं काय कारण? खानापुढं आमची दडगत लागणं कठीण. हे फरमानावरून सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ दिसतं. ज्या नावेत पाणी शिरतं त्या नावेत कोणी बसायला धजेल का? राज कान्होजी उद्गारलं, म्हणून आम्ही खानाला मिळायचं. अव काय बिघडलं? आम्ही तरी तुमच्यासारख्या आपल्या माणसांना या खाईत उडी घ्या असं सांगणार नाही. आम्ही प्रसंग जाणतो. जीव वाचवणं हा काही गुन्हा ठरत नाही. राजा काय बोलता? जगा वेगळं. आम्ही काहीच बोलत नाही. तुमचे शेजारी खंडोजी खोपडा, देशमुख, उतरवळीकर कुठं आहे? म्हसूरचा सुलतानजी जगदाळे देशमुख कुठं आहे? कान्होजी चकित झालं. राजा म्हणाल, तुम्हाला माहीत नसेल तर आम्ही सांगतो. अशी शाही फरमानं त्यांना गेली. ते जीवाच्या भीतीनं खानाकडे गेले. आज आमचे दोन्ही देशमुख खानाच्या तळावर आहेत. आम्ही त्यांचं काहीच करू शकत नाही. ते मात्र आमचं काय करणार आहेत हे फरमानात अगदी स्पष्ट आहे. अहो राजा, त्याने शेण खाल्लं आणि आम्ही तेच करावं. निदान देवाधर्माची तरी कुलदैवतावर, अहो तुळजापूरच्या भवानीवर त्या मंदाधानं प्रहार केलाय. आमच्या विठोबाला उपद्रव दिला. त्याचे हात शाबूत कुणी राखले? घोरपडी, नाईकजी पांढरे, कल्याणजी यादव, झुंजाराव घाटगे, काटे, देवकाते, प्रतापराव मोरे, जावळीकर आणि कळस म्हणून आमचे खुद्द चुलत काका मंबाजी राजे भोसले. ही सारी आपलीच माणसं ना? अहो धर्म कोणाला हवा? जे दे माझा ऐका. आमच्या वेळेपणाची कास धरू नका. तुम्ही फरमानाप्रमाणे खानाला मिळा. तुम्ही फरमानाचा आवाहन केला तर वतनाला धक्का बसेल. तुमच्या जीवावर हे संकट आलंय. तुम्ही जा. राजा बोलत होतं, पण राजांचा प्रत्येक शब्द जयदेवांचं काळीच पोखलीत होतं. कान्होजी जयदेव थरथरत म्हणाला, राज हे जयदेवांची अवलत आहे. कधी बेमान होईल. थोड्या महाराजांची सेवा केली ती फुकट. थोरल्या महाराजांनी बंगळूर सोडताना सांगितलं तुम्हाला अंतर देऊ नये म्हणून बजावलो. राज बेड रोटीची शेपट घेतली मी. निमक हरामी आम्हाला जमायची नाही. राज जयदेव आम्ही पोरवयाचं म्हणून तुम्ही जाणते. बहुत पाहिलेले आमच्या पोरखेळात सामील होऊन कुठंतरी खस्त होऊन जाल. मराठाला केव्हापासून जीव एवढा मोठा झाला? जेव्हा फरमान आलं तेव्हा पोरासने म्हणलं, चला पोरानं राजा देईल ते कामगिरी घेऊन घराला येऊया. तेव्हा जीवावरती पाणी सोडलं. वतन जाईन. जयदेव राजांनी शेवटचं डिवसलं. जयदेवांनी एक वार जिजाऊ साहेबांच्याकडे आणि राजांकडे पाहिलं. ते उठलं. मंचकावर ठेवलेल्या पाण्याच्या गडवातलं पाणी पेल्यात घेऊन ते गरजलं. राजा ऐका. आमचं कुलदैवत नागेश्वराची शपथ घेऊन तुमच्या दोघांचं पाय शिवून आज वतनावरती पाणी सोडलं. आणि कान्होजींनी उजव्या हातानं पाणी सोडलं. राजा त्यांच्यात थांबायला उठलं तेव्हा जयदेवांनी पाणी सोडलंही होतं.
जेथे पाय शिवायला वाकले आणि कान्होजी जेधेंना राजांनी मिठी मारली. गळा दाटून आला. जेथे धन्य तुमची, तुमच्या निष्ठेची. कान्होजी तुमच्या पुढ्या सांगण्यात लाज काय. खंडूजी खोपला. खानोला मिळाल्यापासून जीवाला चैन नव्हती. तुमची आठवण येत होती पण बोलवायला धीर नव्हता. आज तुमच्यामुळे धीर आला, बळ वाटलं. राजा आता काय सांगा. फार मोठी जोखीम टाकताय तुम्ही. जाऊन सारं देशमुख गोळा करा. त्यांचा विचार घ्या, समजूत काढा, पण खंडूजी खोपड्यांचं वर्तन कोणाला करू देऊ नका. ती जिम्मेदारी माझी. आजच आम्ही माघारी फिरतो. थांबाचे ते कधी नाही. ती मुलाचं घरी आला. राहून चला. मासाहेब म्हणाल्या. मासाहेब घर काय परकाय ग, पण आता जाऊन द्या, परवानगी द्या. ठीक आहे कान्होजी. राजा म्हणाल तुमचा कारीचा काबिला ढमढेरे तळेगावला पाठवा. कान्होजी नजरजोत विचारते झाले. राजा घरादारावर पाणी सोडलं तरी विश्वास नाही. गैरसमज करून घेतलात कान्होजी. तुम्ही तुमच्या वतनावर पाणी सोडलं आणि तुमच्या घरादाराचा बोजा आमच्यावर टाकला. तुम्हाला काळजी नसली तरी आम्हाला ती टाकून कशी चालेल. कारीचा तुमच्या घरच्या लोकांनी आता राहणं सुरक्षित नाही. त्यांना तळेगावला पाठवा ही आमची आज्ञा आहे. राजांच्या त्या प्रमाज्ञेने कान्होजीला सार्थक झाल्यासारखं वाटलं. राजांची कामगिरी घेऊन कान्होजी माघारी फिरला आणि कान्होजींच्या वर्तनाने सुकावलेलं राजा हिजीबाने आणलेल्या बातमीने बेचैन झालं. पंढरपुरात येत असता खानाने वाटेवरच्या मलवडीला बजाजी निंबाळकरांना कैद केलं आणि निंबाळकरांच्या चाकरीत काही कसूर झाला नव्हता तरी त्याचे गुन्हे फार मोठे होते. मुस्लिम झाले असता तो परत हिंदू झाला. बजाजीराजे शिवाजीराजाचे मेहुणे होते. बजाजींना महाजीसाठी सखुबाईंचा स्वीकार करून शिवाजींचं नातं नवीन केलं होतं. कारण बजाजीला दस्त करून हत्तीच्या पायातरी घालून मारण्याची धमकी दिली. बजाजी परत संकटात सापडलं. सईबाईंचं वाढतं आजारपण, तेथत आलेली भावाची बातमी. ती ऐकून सईबाई पुऱ्या खचल्या. राजाने जाऊन समजावलं. सईबाई साहेबा म्हणाल्या, आपण त्यांच्यासाठी थोडं काय केलं. आपल्याला काही सांगायला देखील जागा राहिली नाही. सई या गोष्टी का सांगायला लागतात. बजाजी तुमचं भाऊ, आमचं कोणीच नव्हेत का. बजाजींना जरी विसरलो तरी आमच्या लाडक्या सखुबाईंना कसे विसरू. आम्ही बजाजींना सोडून आणू खरं हो, पण एका अटीवर. कोणत्या. पुन्हा डोळ्यात पाणी आणायचं नाही, त्रास करून घ्यायचा नाही. सईबाई साहेबा हसल्या. त्यांनी डोळे टिपलं. राजाने सईबाई साहेबांना वचन दिलं खरं, पण ते पार करायचं कसं. राजाने गुप्तहेरामार्फत पांढऱ्या नायकांना पत्र पाठवलं. त्यांना गळ घातली. पांढरे शहाजीराजांच्या खास मर्जीतलं सरदार. त्यांनी ते मानलं आणि पांढऱ्यांनी खानाला गळ घातली. खान 60,000 होणार राजे झाला. बजाजींनी 60,000 होऊन कर्ज काढून भरलं. बजाजी संकटातून सुटलं. राजांनी सईबाई साहेबांना धीरेला मात्र शब्द खरा केला. अशा प्रकारे छत्रपती शिवरायांवरती अफजल खान चालून आला. हे प्रकरण मात्र शिवभारतमध्ये खूप महत्त्वपूर्ण हे प्रकरण. इथेच तर खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांची ख्याती संपूर्ण भारतभर मात्र पसरली. संपूर्ण भारत खंडाच्या बाहेर देखील मात्र राजांची ख्याती गेली. ती ह्याच प्रकरणामुळे. आपण ऐकतात शिवभारत.